नमस्कार मित्रांनो, आज आपण जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदारांपैकी एक म्हणजे वॉरन बफे यांच्या जीवनातून आणि विचारांतून शिकणार आहोत. वॉरन बफे हे नाव एक आदर्श म्हणून ओळखले जाते, ज्यांनी साधेपणात जगण्याची कला आणि गुंतवणुकीची महत्त्वपूर्ण तत्त्वे जगाला शिकवली आहेत. बफे म्हणतात, जोपर्यंत तुम्ही निद्रिस्त असताना देखील पैसा कमवू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही काम करण्याचे अजिबात थांबू नका. ही शिकवण आपल्याला प्रेरणा देते. शेअर बाजाराचा खेळ हा संयम आणि धैर्याचा आहे, वॉरन बफे यांनी अनेकदा सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार धैर्यवान माणसाकडून पैसा नेहमीच घाई करणाऱ्या माणसाकडे जातो. आपल्या स्वतःच्या ज्ञानावर विश्वास न ठेवणे हे सर्वात मोठे गुंतवणूक धोका आहे, असे वॉरन बफे यांचे मत आहे. त्यांच्या मते ज्ञानात विश्वास ठेवला तरच आपण यशस्वी होऊ शकतो. वॉरन बफे यांच्या तत्त्वज्ञानानुसार चांगली कंपनी शोधून त्यात दीर्घकालीन गुंतवणूक करा. त्यांना असे वाटते की दीर्घकालीन दृष्टिकोन आणि संयम यामुळे हमखास यश मिळते. बफे यांचे एक अत्यंत प्रेरणादायी वचन ते म्हणजे सर्वात मोठी गुंतवणूक तुमच्या स्वतःमध्ये करा. हा विचार आपल्याला अधिक प्रेरणा देतो. वॉरन बफे यांची कथा आणि त्यांचे विचार आपल्याला सांगतात की यशस्वी होण्यासाठी साधेपणा, धैर्य आणि आत्मविश्वास हा अत्यंत आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण वॉरन बफे यांच्या काही महत्त्वाच्या गुंतवणूक तत्त्वांवर चर्चा करणार आहोत, जे आपल्याला आर्थिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतील. तुम्हाला वॉरन बफे यांच्या तत्त्वज्ञानातून आणि अनुभवातून काय शिकायला मिळाले ते कृपया खालील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आज आपण पाहणार आहोत वॉरन बफे यांच्या काही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक तत्त्वे. चला तर मग सुरुवात करू. नंबर 1 ते म्हणजे पॅसिव्हिटी. वॉरन बफे म्हणतात, जोपर्यंत तुम्ही निद्रिस्त असताना देखील पैसा कमवू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही काम करण्याचे थांबू नका. नंबर 2 ते रिस्क बद्दल बोलतात. ते म्हणतात की जोखीम म्हणजे तुम्ही काय करत आहात हे न समजून घ्या. नंबर 3 आहे सिम्प्लिसिटी बद्दल. ज्यांच्या गोष्टी साध्या असतात तेच खरे यशस्वी होतात. नंबर 4 आहे संयम म्हणजेच पेशन्स. ते म्हणतात की शेअर बाजार हा संयम आणि धैर्याचा खेळ आहे. नंबर 5 बेस्ट इन्व्हेस्टमेंट इज इन युअरसेल्फ. ते म्हणतात की तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट, वेगवेगळे कला, वाचन याच्यावरती भर. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नॉलेज. ते म्हणतात की सर्वात मोठा गुंतवणूक धोका म्हणजे तुमच्या स्वतःच्या ज्ञानावर विश्वास नसणे. पुढचा मुद्दा आहे चांगली वेळ येईल असे वाटत राहणे म्हणजे पैसे गमावण्याची वाट पाहणे. आणि त्याच्यानंतर ते बोलतात डायव्हर्सिफिकेशन बद्दल सुद्धा बोलतात. ते म्हणतात की नेव्हर पुट युअर लाईफ ऑर एग्स इन वन बास्केट. सो कधीही आपलं आयुष्यावर एका बास्केटमध्ये सगळे अंडी घेऊ नका. पुढचं आहे उत्तम कंपनीमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहण्यासारखे आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही जेव्हा योग्य वेळ वाट पाहता तेव्हा संयम आणि धैर्य हे तुमचे सर्वोत्तम मित्र असतात. तर मित्रांनो, वॉरन बफे यांच्या जीवनातून आणि विचारातून आपण खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्या साधेपणाची आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाची शिकवण आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आणि मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट्स आणि अधिक प्रेरणादायी कंटेंटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.